आपल्या शेवटच्या अर्ध्या तासाने घात केला. अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूचं गूढ वाढलं. कुटुंबियांचा मानसिक छळ आणि पैशांच्या मागणीचा गंभीर आरोप. 22 वर्षीय अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येप्रकरणी आता नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत असून तिच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप करत सखोल तपासाची मागणी केली आहे. संचिताला सतत मानसिक त्रास दिला जात होता, तिच्यावर दबाव टाकला जात होता आणि पैशांची मागणीही केली जात होती, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढले आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार अभिनय क्षेत्रात सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचे वरून दिसत असले तरी संचिता आतून खूप तणावात होती. ती अनेकदा शांत, उदास आणि मानसिकदृष्ट्या खचलेली दिसत असे. बाहेरून हसतमुख आणि आनंदी दिसणारी संचिता अचानक नैराश्यात जात असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले होते. या कारणामुळे तिला कधीच एकटे सोडू नये म्हणून घरातील सदस्य सतत तिच्याबरोबर ये जा करत होते. मात्र ज्या अर्ध्या तासाच्या काळात ती एकटी होती त्याच वेळेत ही दुर्दैवी घटना घडल्याची वेदनादायक प्रतिक्रिया कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. संचिताची मावशी म्हणते, ती वरून खूप आनंदी दिसायची पण आतून खूप त्रासात होती. आम्ही तिला एकटी सोडत नव्हतो, पण त्या शेवटच्या अर्ध्या तासाने आमचे सगळे हिरावून घेतले. कुटुंबियांनी असा दावाही केला आहे की संचिता जर एकदाही तिच्यावर होत असलेल्या त्रासाबाबत स्पष्टपणे बोलली असती तर कदाचित हे टाळता आले असते. तिच्या सहकलाकारांपैकी किंवा ओळखीतील कोणीतरी व्यक्ती मानसिक छळ करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. संचिताच्या मोबाईलमधील माहिती, सोशल मीडिया चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्समधून सत्य बाहेर येईल असा विश्वास कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. संचिताचे वडील म्हणतात, माझ्या मुलीला टॉर्चर केले जात होते. तिच्याकडून पैशांची मागणी केली जात होती. ती आतून खूप तुटली होती. आम्हाला न्याय हवा आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले असून सर्व बाबींची पडताळणी करण्यात येत आहे. कुटुंबियांनी केलेले आरोप गंभीर असले तरी त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. संचिताच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून यापुढे कोणत्याही मुलीला अशा परिस्थितीचा सामना करावा लागू नये अशी भावनिक मागणीही कुटुंबियांनी प्रशासनाकडे केली आहे. तिनं सांगितलं नाही फक्त आम्हाला, बस एवढंच. तर ती अपसेट असायची, म्हणजे ती फ्रेश असताना बी अचानक डिप्रेशनमध्ये जात होती, हे आमच्या लक्षात आलं होतं. आणि म्हणून तर आम्ही तिच्याबरोबर दररोज अपडाऊन करायचं. फक्त तेवढा वेळ फक्त आमच्याकडून तिची चूक झाली समजायचं का, तिच्याबरोबर आम्ही अर्धा तास नव्हतो, ती आमची चूक म्हणा. पण ती एवढ्या डिप्रेशनमध्ये गेली हे आम्हाला माहीत नव्हतं का या टोकाला जाईल. कोणी ना कोणी पैशाचं म्हणा, काही ना काही तिला मागणी करून तिला टॉर्चर हॅमरिंग करतच होतं. प्रशासन मागणी एकच का, माझ्या पुरीला जो घात झाला न्याय मिळाला पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये तिचं तर सगळं व्यवस्थित चालू होतं. फक्त काहीतरी ऐकायला भेटलं की ते टॉर्चर कोणीतरी करत होतं. एवढी गोष्ट तिने फक्त घरी सांगितली असती ना आम्हाला, हे सगळं टळलं असतं. आणि जे पण आहे त्याच्यात माझी एकच मागणी आहे की पोलिसांनी पण इन्व्हेस्टिगेशन करून तिला न्याय द्यावा. त्याच्या पुढे कुठे पुन्हा असे मुलीबरोबर होऊ नये. जे पण हे टॉर्चर करतात ते सगळं त्यांचं सगळं म्हणजे त्यांना न्याय, मुलीला आमचा न्याय मिळाला पाहिजे बस. आई डोंट थिंक सो ऐसा कुछ होना चाहिए था. संचिता बहुत ही स्ट्रॉन्ग लड़की थी और जब मुझे पता चला मैं खुद यकीन नहीं कर पाई. आई वॉज लिटरली हार्ट ब्रोकन कि उसने ऐसा कुछ किया, क्योंकि जितना टाइम मैंने उसके साथ बिताया है वो बहुत ही खुश रहने वाली लड़की थी, सबके साथ मिलजुल के रहने वाली लड़की थी. आई डोंट नो क्या हुआ क्या नहीं हुआ, ना ही उसने किसी को बताया भी नहीं. इंसान के आपके दिमाग में कुछ चल रहा होता है, आप बताते हो तो एक दोस्त होने के नाते बात कर लेता है, समझाता है, बट किसी को कुछ पता ही नहीं था और एकदम से उसने ऐसा स्टेप लिया. आई डोंट थिंक सो, उसको ऐसा नहीं करना चाहिए था.